श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. खूप सोसलं. नवीन वर्षात या 4 राशींची 7.5 संपणार. हातात खेळणार पैसा, पदरात पडणार पुण्य. शनीचा प्रभाव ज्या राशींवर पडतो त्या राशींवर सकारात्मक असो वा नकारात्मक, हा प्रभाव दीर्घकाळ चालतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळदाता म्हणतात. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात हळूवार गतीने चालणारा ग्रह आहे. मात्र शनीचा प्रभाव ज्या राशींवर पडतो त्या राशींवर सकारात्मक असो वा नकारात्मक, हा प्रभाव दीर्घकाळ चालतो. यासाठीच शनीच्या ढय्या आणि 7.5 पासून लोक सावध असतात. शनी हा न्यायाचा देव मानला जातो. शनीच्या प्रभावाखाली व्यक्तीला त्याच्या कृतींचे अचूक फळ मिळते. शनीचा प्रभाव शिस्त आणि परिश्रम प्रदान करतो, तर तो जीवनात कठीण परीक्षा देखील आणतो. विशेषतः लोकांना शनी 7.5 बद्दल खूप भीती आणि उत्सुकता असते. शनी 7.5 हा एक 7.5 वर्षाचा काळ आहे. बऱ्याचदा लोक असे मानतात की शनीची 7.5 फक्त दुःखच आणते. मात्र ज्योतिषी सांगतात की असेच काहीच नाही. हा काळ एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जर एखाद्या व्यक्तीने चांगली कृत्ये केली असतील तर हा काळ प्रगती आणि यश देखील आणू शकतो. त्यानुसार नवीन वर्ष 2026 मध्ये कोणत्या 4 राशींची शनीच्या 7.5 पासून सुटका होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेविकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. नवीन वर्षात मेष राशीच्या लोकांची शनीच्या 7.5 पासून सुटका होणार आहे. 29 जानेवारी 2026 रोजी शनी मकर राशीत प्रवेश करताच मेष राशीची 7.5 पासून सुटका होईल. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. मेष राशीची शनीची 7.5 लवकरच संपणार आहे. अशात करिअरमधील अडथळे आता दूर होतील. मेष राशीच्या लोकांना 7.5च्या शेवटच्या टप्प्यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये जलद वाढ होईल आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांनाही पुढे जाण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना शेवटच्या 7.5चा खूप फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. नवीन नोकरीची शक्यता आहे किंवा नोकरीत बदल चांगल्या वाढत्या उत्पन्नाच्या स्वरूपात देखील येऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला सौदा मिळू शकतो. जर तुमचा व्यवसाय आतापर्यंत स्थिर होता तर तो आता सुरू होईल. या राशीत शनी 7.5च्या शेवटच्या टप्प्यात आरोग्याचे फायदे देखील दिसून येतील. जे लोक त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत, जुन्या आजाराने ग्रस्त आहेत किंवा
कोणतेही औषध काम करत नाही त्यांना आता आरोग्य लाभ होतील आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने त्यांना आरोग्यात उत्तम आराम मिळेल. शनिदेवाच्या साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात आरोग्यात सुधारणा होईल आणि शरीर निरोगी राहील. या राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. विशेष म्हणजे मेष राशींवर 7.5 वर्षानंतर शनीची दशा संपणार आहे. बऱ्याच दिवसांनी या राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शनीच्या राशी बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी पैसा, आरोग्य, नोकरी, शिक्षण इत्यादी कामातील अडथळे दूर होतील. तसेच राहू आणि बुध यांचा युती मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल. याचा तुमच्या 11व्या घरावर परिणाम होईल. यामुळे उत्पन्न वाढेल आणि नफा होईल. व्यावसायिकांना चांगल्या व्यवहारांचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. या वर्षी तुम्हाला यश मिळेल. बुध आणि राहूची युती नवीन संधी आणेल, परंतु हुशारीने निर्णय घ्या. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नवीन शक्यतांचे दरवाजे उघडेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे अनुभव आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मार्च ते जून हा काळ अत्यंत शुभ राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि रखडलेले प्रकल्प गती घेतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे निश्चितच फळ मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, परंतु मध्यापासून रोख प्रवाह वाढेल. जमीन, इमारत किंवा वाहनात मोठी गुंतवणूक शक्य आहे. ऑगस्टनंतर जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो. एकंदरीत वर्षाच्या अखेरीस आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. यावर्षी तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला असेल, परंतु एप्रिल आणि सप्टेंबरमध्ये शारीरिक थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा टाळा. नियमित व्यायाम, योगासने आणि ध्यान केल्याने मनशांती मिळेल. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधांना नवीन ऊर्जा आणि स्थिरता मिळेल. दीर्घकाळापासून असलेले मतभेद दूर होतील. अविवाहितांसाठी हे वर्ष लग्नाचे प्रस्ताव घेऊन येईल. जे आधीच नातेसंबंधात आहेत त्यांना त्यांच्या नात्यात एक नवीन आयाम जोडण्याची संधी मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा दोन्ही वाढेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा आणि परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी यशांनी भरलेलं असेल. एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढेल. जानेवारी ते एप्रिल आणि सप्टेंबर नंतरचा काळ परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे. तांत्रिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेषतः फायदा होईल. घरात शांती
आणि आनंदाचे वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी समन्वय सुधारेल. कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आणि तरुणांचे सहकार्य मिळत राहील. तुमची सामाजिक प्रतिष्ठा मजबूत होईल आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाच्या शिक्षणाबद्दल, करिअरबद्दल किंवा लग्नाबद्दलच्या चिंता संपतील. जर तुमचे मूल परदेशात शिक्षण घेत असेल तर यशाचे संकेत आहेत. ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एप्रिल ते जुलै हा काळ अनुकूल राहील. वर्षाच्या मध्यात कामासाठी किंवा व्यवसायासाठी लांब प्रवास शक्य होईल, जे फायदेशीर ठरेल. परदेश प्रवासाची देखील शक्यता असू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबांसह तीर्थयात्रा किंवा धार्मिक यात्रेला जाण्याची संधी देखील मिळू शकते. प्रवासादरम्यान तुमच्या कागदपत्रांची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक कार्यात आणि उपासनेत तुमची आवड वाढेल. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करणे आणि मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल वस्त्रे, मसूर आणि तांबे दान करणे विशेषतः फलदायी ठरेल. यावर्षी मंगल मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि यश दोन्ही मिळेल. त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी नवीन वर्ष फार आशावादी असणार आहे. या काळात शनीच्या संक्रमणामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली उंची गाठता येईल. तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचं कौतुक होईल. वृषभ राशीसाठी नवीन वर्षाची सुरुवातीला तयार होणारे असंख्य राजयोग सुवर्ण वर्षाची सुरुवात करतील. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही परदेश प्रवास करू शकता. तुमचे करिअर उत्तम राहील. मोठे निर्णय घेण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. वृषभ राशीला त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. तुम्हाला कामावर पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या वेळ चांगला असेल. व्यावसायिकांना फायदा होईल. तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. घाई तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते, म्हणून घाई टाळा. वर्षाच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत तुमच्या लाभभावाचा स्वामी बृहस्पती धनभावात राहील. ही स्थिती न फक्त चांगल्या कमाईचे संकेत देते, तर चांगली बचत करण्यात ही मदतगार सिद्ध होईल. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लाभभावाचा स्वामी उच्च अवस्थेत असून लाभभावाला बघेल. अशात तुम्हाला चांगली कमाई प्राप्त होण्याची शक्यता आहे. तथापि या काळात तुम्हाला बचत करण्यासाठी थोडी मेहनत करावी लागू शकते. 31 ऑक्टोबरनंतर बृहस्पती देव लाभभावाच्या बाबतीत तुमची अधिक मदत करू शकणार नाही, परंतु शनिदेवाची कृपा या संबंधात तुमच्यावर कायम राहील. दुसरीकडे 5 डिसेंबरनंतर राहुदेवही कमाईमध्ये वाढ करण्यात तुमची मदत करतील. या काळात अधिकतर ग्रह तुम्हाला
चांगला लाभ करण्याचे काम करतील. तसेच वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात तुम्ही पर्याप्त बचत करण्यात यशस्वी असाल. एकूणच वर्ष 2026 वृषभ राशीतील जातकांच्या आर्थिक जीवनासाठी बरेच चांगले राहील आणि थोडे प्रयत्न करण्याने तुम्ही चांगली बचतही करू शकाल. तुमच्या कर्मस्थानाचा स्वामी लाभ भावात राहील, जी की खूप चांगली स्थिती सांगितली जाईल. अशात हे तुमच्या मेहनतीच्या अनुरूप चांगला लाभ देऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत बृहस्पतीची दृष्टी ही तुमच्या कर्मभावांवर होईल आणि यालाही शुभ मानले जाईल. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत बृहस्पती तुमच्या लाभ भावाला पाहील आणि याच्या परिणामस्वरूप तुम्हाला चांगला लाभ देईल. विशेष करून लाभ भावाच्या स्वामीची दृष्टी लाभ भावावर होण्याने बृहस्पती तुम्हाला चांगले परिणाम देईल. याच्या परिणामस्वरूप या जातकांना व्यापाराने जोडलेल्या कार्याच्या माध्यमाने चांगला लाभ मिळण्याचे योग बनत आहे. बुधाचे गोचर बऱ्याच प्रमाणात तुमच्या पक्षात राहतील. व्यापाराच्या बाबतीत यावर्षी राहू केतूचे गोचर तुमच्यासाठी कमजोर राहील. राहू केतू 5 डिसेंबरपर्यंत तुमच्या कर्मस्थानाला प्रभावित करेल. अशात या काळात तुम्ही जोखीम घेताना दिसू शकतात, ज्या कारणाने तुम्हाला काही बाबतीत हानी सहन करावी लागू शकते. अशा प्रकारे तुम्हाला व्यापार संबंधित काही नवीन गुंतवणूक करणे योग्य राहील. जरी तुम्ही कुठल्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून जाणतात, तरीही नवीन कार्य करताना समजदारीने घ्या. अनुभवी लोकांकडून सल्ला घ्या आणि यानंतर काही निर्णय घेतले तर परिणाम तुमच्या पक्षात राहतील. वृषभ राशी 2026च्या अनुसार यावर्षी बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या लाभ किंवा कर्मभावावर कशा न कशा प्रकारे कायम राहील. अशात ही स्थिती या गोष्टीचे संकेत देत आहेत की अनुभवी मोठे व्यक्ती आणि ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन प्राप्त करून कार्य करण्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. एकूणच वर्ष 2026मध्ये तुम्ही सावधानी ठेवून आपला व्यापार उच्च घेऊन जाऊ शकाल. त्यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी शनीची मार्गी चाल फार शुभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 2026मध्ये शनीचा विशेष प्रभाव मिथुन राशींवर संतुलन, जबाबदारी आणि मजबूत संबंध आणेल. वैवाहिक जीवन सुधारेल आणि तुमच्या जोडीदाराशी समजूतदारपणा आणि भावनिक संबंध अधिक दृढ होतील. यावर्षी तुम्हाला एकत्र लांब प्रवास करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल. 2026 अत्यंत शुभ राहील. भागीदारीमध्ये नफा वाढेल आणि नवीन सौदे किंवा प्रकल्पांद्वारे नफा वाढेल. आर्थिक बाबींमध्ये मालमत्ता किंवा व्यवसायाच्या संधीमध्ये गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष सावधगिरी बाळगण्याची गरज दर्शवते. बाहेर खाणे किंवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. व्यापाराच्या दृष्टीने वर्ष 2026 मिथुन राशीतील जातकांसाठी ठीकठाक राहील. या पूर्ण वर्ष शनीचे गोचर तुमच्या दशम भावात होईल आणि अशात हे तुमच्याकडून
अधिक मेहनत करू शकतात. कामात थोडा हळूपणाही दिसू शकतो, ज्याचा प्रभाव प्रत्यक्ष रूपात व्यापारावरही दिसू शकतो. दशम भावाचा स्वामी बृहस्पती ही 2 जूनपर्यंत चांगले फळ प्रदान करेल, परंतु हे 2 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत उच्च अवस्थेत राहील. तसेच दशम भावाच्या स्वामीच्या रूपात गुरुग्रह उच्च अवस्थेत बसून दशम भावावर दृष्टी टाकतील. अशा प्रकारे 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत बृहस्पती देव तुमच्यावर आपला आशीर्वाद कायम ठेवतील. हा काळ तुमच्यासाठी यश घेऊन येऊ शकतो. बाकी वेळेत तुमच्यावर कामाचा बोझा राहू शकतो, म्हणून हे वर्ष ठीकठाक राहील. एकीकडे दशम भावाचा स्वामी तुम्हाला ठीकठाकपेक्षा थोडे चांगले परिणाम देईल, तर शनिदेव ठीकठाक परिणाम देऊ शकतात. मिथुन राशी भविष्य 2026च्या अनुसार 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देवाची स्थिती तुम्हाला कमजोर फळ प्रदान करेल. तसेच बुध महाराज वर्षाच्या अधिकतर वेळ तुमच्या पक्षात परिणाम देण्याचे काम करतील, ज्यामुळे अनुकूल म्हटले जाईल. व्यापार करणाऱ्या जातकांचे प्रदर्शन चांगले राहील. तसेच परिणाम हळू गतीने मिळतील किंवा अधिक मेहनत करावी लागेल, परंतु तुमची मेहनत सार्थक ठरेल. शिक्षण, फायनान्स आणि मॅनेजमेंटने जोडलेल्या लोकांसाठी वेळ अनुकूल राहील आणि तुमचे सर्व काम बनतील. कायदा, लोखंड, कोळसा इत्यादी संबंधित जातकांना कठीण मेहनत करूनच यश प्राप्ती होईल, तर इतर क्षेत्राने जोडलेल्या लोकांना अपेक्षाकृत अधिक मेहनत करावी लागू शकते. एकूणच व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला वर्ष 2026 ठीकठाक किंवा त्यापेक्षा थोडे चांगले परिणाम देऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत धनाचा कारक ग्रह बृहस्पती देव तुमच्या प्रथम भावात राहील आणि याचा आधी गुरु ग्रह तुमच्या 12 भावात बसलेले होते, जे तुमच्या खर्चात वृद्धी करत होते. परंतु प्रथम भावात गुरु महाराजांनी उपस्थिती तुमच्या खर्चांना हळूहळू कमी करण्याचे काम करेल. विशेष करून विनाकारण खर्च कमी होतील. हा एक सकारात्मक बिंदू सांगितला जाईल. तसेच 2 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत धनाचा कारक बृहस्पती धनभावाच्या उच्च अवस्थेत राहील, जे की खूप शुभ स्थिती मानली जाईल. गुरुग्रहाच्या या स्थितीमुळे तुम्ही चांगले धन कमावण्यासोबतच चांगली बचतही करू शकाल. तसेच 31 ऑक्टोबरनंतर हे तुम्हाला ठीकठाक परिणाम देऊ शकतात. तर शुक्राचे गोचर अधिकतर वेळी अनुकूल स्थितीमध्ये राहील. अशात शुक्रदेव आर्थिक बाबतीत तुमची मदत करतील. दुसरीकडे शनिदेव आर्थिक जीवनात तुमचे सहयोग करणार नाही आणि विरोधही करणार नाही. तसेच केतूचे गोचर अनुकूल आणि राहूचे गोचर ठीकठाक राहील. लाभ भावाचा स्वामी मंगळ देवाची स्थिती ही तुमच्यासाठी सामान्य राहील. एकूणच वर्ष 2026 मिथुन राशीतील जातकांना आर्थिक जीवनासाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. तथापि थोडे प्रयत्न करून तुम्ही उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल. विनाकारण खर्च थांबण्याने वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगला अनुभव होईल. तसेच वर्षाच्या मध्य विशेष रूपात तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्ही प्रयत्न करून चांगली कमाई सोबत पर्याप्त बचत करू शकाल आणि आर्थिक स्थितीला मजबूत करू शकाल. आणि त्यानंतर आहे तूळ राशी.
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभकारक ठरणार आहे. या काळात शनिदेवाच्या कृपेने तुमची कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद मिटतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच या काळात तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. तूळ राशीच्या लोकांसाठी 2026ची सुरुवात राजयोगाच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल. कुटुंबात आनंद मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व वाढेल. लोक तुमचा आदर करतील. हा काळ व्यावसायिक आणि दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी हा शुभ काळ आहे. विवाहित जीवनात प्रेम फुलेल. तूळ राशीसाठी केतूच्या संक्रमणाचा काळ प्रगतीचा ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरला वेगळी दिशा मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. तसेच अनेक शुभ ग्रहांचा परिणाम तुमच्यावर होणार आहे. नात्यात सामंजस्यपणा टिकून राहील. तूळ राशीतील जातकांच्या व्यापारासाठी वर्ष 2026ला अधिक चांगले सांगितले जाऊ शकत नाही. परंतु या जातकांना कमजोर परिणामांना सकारात्मक परिणामात बदलण्यासाठी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण जरी राहूची स्थिती तुमच्या विरोधात असेल, परंतु बृहस्पती आणि शनिदेवाचे गोचर उभ्या गोष्टींचे संकेत देत आहे की विचारपूर्वक काम केल्यास तुम्ही आपल्या कामात चांगले परिणाम आपल्या पक्षात घेऊ शकता. एकीकडे जिथे 5 डिसेंबरपर्यंत राहू महाराज पंचम भावात बसून तुमचा या निर्णयांना चुकीच्या दिशेत घेऊन जाऊ शकतात, तिथे शनी ग्रहाची स्थिती तुम्हाला कठीण मेहनती नंतर यश प्रदान करण्याचे प्रॉमिस करत आहे. सोबतच गुरुग्रहाची स्थिती दर्शवत आहे की जर तुम्ही विचारपूर्वक काम केले तर तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील. तुमच्यासाठी केतूची स्थिती ही अनुकूल सांगितली जाईल. अशा प्रकारे या 4 मोठ्या ग्रहांमध्ये 3 ग्रह अनुकूल राहतील तर 1 ग्रह तुमच्या विरोधात राहील. विरोधवाले ग्रह अर्थात राहू तुमच्या निर्णयांना प्रभावित करू शकते. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. परंतु इतर ग्रह मेहनत आणि बुद्धिमानीने केलेल्या कार्यात तुम्हाला चांगले परिणाम देईल. अशात हे जातक घाईगर्दी करण्यापासून बचाव करा आणि भरवशाच्या व्यक्तीसोबत काम करत राहा. नवीन प्रयोग करणे टाळा आणि मित्र शुभचिंतकाच्या भरवशावर बसण्याऐवजी कार्याला स्वतः करण्याचा प्रयत्न करा. सरळ शब्दात सांगायचे झाले तर काही विशेष सावधानीचे पालन करून तुम्ही यावेळी अनुकूलता कायम ठेवू शकाल. सोबतच तुमच्या सप्तम भावाचा स्वामी मंगळ 2 मेपर्यंत अस्थ राहील आणि अशात तुम्हाला या काळात व्यापाराने जोडलेले निर्णय सावधानीपूर्वक घ्यावे लागतील. तूळ राशी भविष्य 2026 सांगते की 2 एप्रिलपासून ते 11 मेचा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील. परंतु असे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समजदारीने काम कराल. वर्षाच्या शेवटच्या वेळेत विशेष करून 12 नोव्हेंबर 2026 नंतर मंगळाचे गोचर तुमच्यासाठी खूप शुभ राहील आणि या काळात तुमच्याद्वारे केलेले निर्णय फळदायी सिद्ध होईल. एकूणच वर्ष 2026मध्ये तुम्ही व्यापाराच्या क्षेत्रात सतर्कतेसोबत पुढे जाल.
आणि विशेष लोकांच्या मदतीने तुम्ही परिणामांना आपल्या पक्षात करू शकाल. सोबतच तुम्ही लाभ प्राप्त करू शकाल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.